यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राजधानी दिल्लीमध्ये भारताचा निर्णायक ॲक्शन प्लॅन ठरतोय। दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे। बैठकांचा सिलसिला सुरू आहे। दिल्लीत केंद्रीय कॅबिनेट बैठकांचा सिलसिला सुरू झालाय। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक झाली। तर या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। केंद्रीय संरक्षण समितीची ही गेल्या 4 दिवसातली दुसरी बैठक आहे। तर बैठकीमध्ये भारताकडून निर्णायक उत्तर देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे। दरम्यान पंतप्रधानांनी भारताची तयारी आणि जम्मू काश्मीरमधील तयारीचा आढावा घेतल्याची माहिती आहे। आणि यावर बोलण्यासाठी निवृत्त लेफ्टनंट मोहन काकितकर सर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे। ज्या पद्धतीने हालचाली राजधानीमध्ये घडतायत त्यानुसार आता भारताचा ॲक्शन प्लॅन नेमका काय असू शकतो? भारताचा ॲक्शन प्लॅन काय असू शकतो हे निश्चितच कोणीच सांगू शकणार नाही बाहेर, कारण दिस इज हायली सिक्रेट मॅटर। आणि ॲज आय मेन्शन्ड, मी आधी ज्याप्रमाणे सांगितलं की ह्याच्यावरती जो आपल्याला सिक्रेसीचा जो पॉइंट आहे त्याच्यावरती आपलं सक्सेस अवलंबून असतं। तर याच्यासाठी हा अजिबात कुणाला करणार नाही। इट विल कम ॲज अ सरप्राईज, म्हणजे एक सरप्राईज म्हणून हा येईल। हा लँडवरती असेल, सी वरती असेल, एअरमध्ये असेल, याच्याबद्दल काहीच कुणाला कल्पना येणार नाही। इट विल अनफोल्ड सडनली। काकतीकर सर, पण याच्यामुळे पाकिस्तानला एक मोठा धडा शिकवला जाईल हे मात्र नक्की असं म्हणता येईल? हो, अगदी निश्चित। कारण ज्या पद्धतीने त्यांनी आपल्यावरती पाकिस्तान आर्मीनी पाठीमागे राहून आणि या टेररिस्टच्या थ्रू आपल्यावरती जो प्रहार केलेला आहे त्याचं सडेतोड उत्तर आपल्याला द्यायलाच हवं, आणि आपण निश्चितच देऊ, याच्याबद्दल मला काही डाऊट नाही। पण सर, तुम्ही निवृत्त जनरल आहात आणि अशामध्ये कर्नल आहात, माफ करा, अशामध्ये तुम्ही सुद्धा सैन्यामध्ये होतात आणि सगळ्या या घडामोडी जवळून बघितलेल्या आहेत। आता पाकिस्तानकडून ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत त्यांचा आपण जे बल आहे, सैन्य दल आहे, त्यांचा आपण तुलना केली तर भारताच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे। मात्र तरी सुद्धा पाकिस्तानकडून वारंवार भारताला धमकी दिली जाते। कुठेतरी एक प्रकारे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला जातो असंही दिसतंय। हे असं निश्चितच मनोबल भारताच्या सेनेचं कधीच कमी होणं शक्य नाही आहे, कारण आपल्या सैन्य दलाचं जे मनोबल आहे हे अतिशय तर ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडून धमक्या दिल्या जात आहेत त्याचा कोणताही परिणाम भारताच्या सैन्यावर होणार नाही असं काकितकर सर यांनी सांगितलेलं आहे। त्यांना आपण पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करूयात।